आज गणपती बाप्पाला घरात विराजमान होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आज त्यांचा विसर्जनाचा दिवस आहे. त्यामुळे आम्ही सकाळी उठल्यापासूनच तयारीला लागलेलो. तर तुम्ही बघू शकता आमच्या क्रिशूची किती मजा चालू आहे. त्याला ही टाळ खूप आवडते. तो असंच गळ्यात घालून त्याला दिवसभर वाजवत असतो. त्यानंतर तुम्ही आमचं गणपतीचं डेकोरेशन बघू शकता. हे माझ्या माहेरचं गणपती आहे. तुम्ही क्रिशूला बघू शकता तो किती एन्जॉय करतो आहे. तो प्रत्येक मुमेंटला खूप छान असा एन्जॉय करत असतो आणि गाणे चालले की तो खूप खूप छान डान्स करत असतो. त्याला डान्सिंगची खूप आवड आहे. तुम्ही त्याचे डान्स स्टेप्स पण बघू शकतात. आमच्या गणपती बाप्पासाठी आम्ही नैवेद्य बनवला होतो आणि त्यानंतर आम्ही 101 मोदकांचा पण नैवेद्य गणपती बाप्पाला दिलं होतं, कारण की गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात. तर आम्ही गणपती बाप्पांसाठी मोदक देखील इथे बनवलं आहे. तुम्ही डेकोरेशन पण बघू शकता. आज 10 दिवसानंतर गणपती बाप्पांना बाय बाय बोलायचं आहे, तर ते खूप म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटतं आहे. मी खास गणपती उत्सवासाठी माझ्या माहेरला आले होते. तर हा माझा भाऊ आहे, माझा लहाना भाऊ आहे. तो गणपती बाप्पाला उचलतोय बघा तुम्ही. क्रिशू बघा गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथेच आमच्या घरापासून थोडंसं दूर गेल्यानंतर तिथे एक नदी आहे. तर तिथे आम्ही विसर्जनासाठी आलो आहे गणपती बाप्पांना घेऊन. इथे आमची आरती वगैरे झाली आहे. त्यानंतर माझा भाऊ होडीमध्ये चालला आहे. तर तो होडीमध्ये बसून मग गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे. तर तुम्ही बघू शकतात इथे फार चिखल झाला आहे, कारण की मध्ये 2-3 दिवस इथे खूप पाऊस होता. आमचा क्रिशू बघा तो त्याला कसं बघतो आहे. आमच्या क्रिशूला पण जायचं होतं, पण खूप चिखल असल्यामुळे आम्ही त्याला तिथे काही जाऊ दिलो नाही. तुम्ही बघू शकता ती होडी आता निघाली आहे. तर त्या होडीला बरोबर मधोमधी ते होडीवाले लोक घेऊन जातात आणि तिथे ते आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायला लावतात.